सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, युको क्लब फॉर मिशन लाईफ अंतर्गत एक पेड़ माँ के नाम हा उपक्रम संपूर्ण भारतामध्ये सुरू आहे, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देखील सुरू आहे. याविषयी आपण व्हिडिओ टाकल्याच्या नंतर यामध्ये लॉग इन करताना मला OTPच येत नाही, असे बरेचसे मुख्याध्यापक बंधू भगिनींचे फोन येत आहे, मेसेज येत आहे, यूट्यूबच्या व्हिडिओ खाली कमेंट येत आहे. काही मुख्याध्यापक बंधू भगिनी म्हणत आहे की यापूर्वीचे मुख्याध्यापकांची बदली झाली, त्यांचा मोबाईल नंबर तिथं आहे, त्यांना OTP जात आहे, त्यांना फोन केल्यावर तो फोन लागत नाही, किंवा कोणता ईमेल आयडी तिथं आहे, ईमेल आयडीवर OTP जातोय पण त्या ईमेल आयडीचा पासवर्ड माझ्याकडे नाही. कोणी म्हणत आहे मीच मुख्याध्यापक आहे तिथं 2, 3, 4 वर्षापासून, मात्र माझा जुना मोबाईल नंबर बदलला, नवीन मोबाईल नंबर तिथं कसा ऍड करायचा हे लक्षात येत नाही, मी काय करावं? या संपूर्ण प्रश्नाची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये फक्त उत्तरं बघणार नाही तर प्रॅक्टिकल स्वरूपामध्ये उत्तरं इथं शोधणार आहोत, तुम्हाला दाखवणार आहे. मित्रांनो, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की तुम्ही जे काही समस्या आहेत मला व्हॉट्सअपवर टाका किंवा मला यूट्यूबमध्ये कमेंट करा, मी त्यानुसार तुम्हाला तुमची समस्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. तर आपण या सगळ्या समस्या ज्या आहेत, ज्या आपल्या समोर तुम्हाला दिसतात, या समस्येचे उत्तर आपण प्रात्यक्षिक स्वरूपात बघणार आहोत. तर चला आपण त्या संदर्भात ऑनलाईन जाऊ. तत्पूर्वी माझ्या आपणास नम्र विनंती, माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील. तर बघा मित्रांनो, काय झालं की मुख्याध्यापक बंधू भगिनी जे सांगत आहे की बघा आपण हे बघितलं याच्यापूर्वी की इथं कसं यायचं, ucoclub.education.gov.in ही जी वेबसाईट आहे, या वेबसाईट आल्यावर इथं लॉग इन कसं करायचं, त्यानंतर इथं युजर नेम आपल्याला शाळेचा UDICE कोड टाकायचा आहे, पासवर्ड आठवत नाही किंवा मुख्याध्यापक बदलले तर पासवर्ड कसा क्रिएट करायचा मी हे देखील तुम्हाला सांगितलं या अगोदरच्या व्हिडिओमध्ये. ते सगळे व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर बघा, UDICE कोड टाकला. आता या शाळेचा प्रॉब्लेम असा आहे, मी स्वतः करून बघितलं, या शाळेचा प्रॉब्लेम असा आहे की इथले जे मुख्याध्यापक आहे ते मुख्याध्यापक प्रमोशन झालंय त्यांचं, ते केंद्र प्रमुख म्हणून त्यांचं प्रमोशन झालंय आणि त्यांचा तो मोबाईल नंबर देखील बदललेला आहे त्या मुख्याध्यापक साहेबांचा. आणि मग आता हे जे नवीन मुख्याध्यापक आहे यांना लॉग इनला अडचण येत आहे, मग यांनी नेमकं काय करायचं? तर बघा, या पद्धतीनं आपण इथं UDICE कोड टाकला, कंटिन्यू म्हटलं. कंटिन्यू म्हटल्याच्या नंतर आपण इथं पुढे गेलो की इथं म्हणतं OTP सेंड झाला, ईमेल आयडीवर पण सेंड झाला, मोबाईल नंबरवर पण सेंड झाला, परंतु प्रत्यक्षामध्ये त्या मुख्याध्यापकांना त्या ईमेल आयडीचा पासवर्ड माहीत नाहीये आणि हा मोबाईल नंबर जे प्रमोशन झाले केंद्र प्रमुख साहेबांचं, ते जुने मुख्याध्यापक केंद्र प्रमुख म्हणून गेलेत, त्यांचा तो नंबर पण ऍक्टिव्ह नाही. तर मग काय करायचं आता? तर बघा, मी तुम्हाला याविषयी अगदी थोडा मोठा व्हिडिओ होऊ शकतो, परंतु प्रॅक्टिकल स्वरूपात आपण बघणार आहोत. अशा वेळेस काय करायचंय आपण? तर बघा मित्रांनो, अशा वेळेस आपण असं करायचंय की हे जे पोर्टल आहे मित्रांनो, हे UDICE ला जोडलेलं आहे. म्हणून आपल्याला काय करावं लागेल याच्यासाठी? सगळ्यात अगोदर आपल्याला जायचंय UDICE प्लस, कुठल्याही ब्राउझरमध्ये जा, आपण गुगलमध्ये आलोत, UDICE प्लस या टाकायचं, UDICE प्लसच्या वेबसाईटवर जायचंय. आपण UDICE प्लसच्या वेबसाईटवर आलो. या वेबसाईटवर आल्याच्या नंतर इथं बघा उजव्या बाजूला लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स यावर क्लिक करायचंय. इथं क्लिक केलं आपण. इथं क्लिक केल्यानंतर थोडं वेळ घेतं ते. ओके, आलं, लगेच आपल्याला पेज आलं. इथं आल्याच्या नंतर सिलेक्ट स्टेट म्हणतं. इथं आपल्याला राज्य निवडायचंय, आपलं महाराष्ट्र शोधायचं याच्यामध्ये. हे बघा, महाराष्ट्र निवडलं. ह्या पुढं गोवर क्लिक करा. ह्या गोवर क्लिक करता क्षणी आपल्या पुढे या पद्धतीनं पेज ओपन होतं. आता इथं आपल्याला डाव्या बाजूला UDICE लॉग इन फॉर महाराष्ट्र, याच्या खालीच लॉग इन फॉर स्कूल, याच्या पुढं इथं लॉग इन असं ऑप्शन दिसतं पहा. ह्या लॉग इनवर क्लिक करायचं. ह्या लॉग इनवर क्लिक करता क्षणी आपल्याला इथं ते युजर नेम टाका म्हणतं, पासवर्ड टाका म्हणतं आणि खाली आपल्याला हा कॅप्चा भरून घ्यायचा. इथं आपण युजर नेम काय आहे आपल्या सगळ्याला माहित आहे की इथला युजर नेम म्हणजे आपल्या शाळेचा जो UDICE कोड आहे
तो इथला आपला युजर नेम आहे. म्हणून सगळ्यात अगोदर जो 11 अंकी आपला युडायस कोड आहे, तो 11 अंकी युडायस कोड इथं भरून घ्यायचा मित्रांनो. जो तुमचा पासवर्ड आहे, तो पासवर्ड इथं भरून घ्यायचा आणि हा कॅप्चा मात्र अतिशय काळजीपूर्वक टाकायचा. कारण कॅप्चा जर आपला इथं चुकला ना, की मग आपल्याला लॉग इन होत नाही. म्हणून हा कॅप्चा अतिशय काळजीपूर्वक भरून घ्यायचा. हा कॅप्चा भरून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला इथं खाली साइन इन वर क्लिक करायचंय. साइन इन वर क्लिक करता क्षणी बघा या पद्धतीनं आपल्याला आपली शाळा इथं ओपन होती. शाळा ओपन झाली, पूर्ण शाळा दिसायला लागली. आता इथं शाळेच्या पेजवर आपण आल्याच्या नंतर आपल्याला इथं डाव्या बाजूला कॉन्टॅक्ट डिटेल्स ही टॅब दिसते पहा. कॉन्टॅक्ट डिटेल्स ह्या टॅबवर इथं व्ह्यू वर क्लिक करायचं. ओके, व्ह्यू वर क्लिक केलं. इथं व्ह्यू वर क्लिक केल्याच्या नंतर पुन्हा आपल्याला शाळेची संपूर्ण माहिती इथं दिसायला लागते. बघा, हेड ऑफ स्कूल नेम, मुख्याध्यापकाचं नाव दिसते. त्यानंतर हेड ऑफ स्कूल मोबाईल. त्यानंतर इथं खाली आलं की स्कूल ईमेल आय डी दिसतो. आता इथं जो मोबाईल नंबर आहे, इथं मोबाईल नंबर जुन्या मुख्याध्यापकाचा आहे. ईमेल आय डी देखील त्या मुख्याध्यापकांचा वैयक्तिक आहे. त्याच्यामुळे इथं वर एडिट असा ऑप्शन दिसतं पहा. हे एडिट ऑप्शनवर क्लिक करा. हे एडिट ऑप्शनवर क्लिक केलं की हेड ऑफ स्कूल इथं जो जुना मोबाईल नंबर आहे, हा मोबाईल नंबर त्याच्याऐवजी तुमचा स्वतःचा नवीन मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर टाका. जुन्या मुख्याध्यापकांनी त्यांचा वैयक्तिक ईमेल आय डी इथं टाकलेला आहे. मी नेहमी सांगतो पहा की मुख्याध्यापकांनी वैयक्तिक ईमेल आय डी कधी टाकू नये, शाळेचा ईमेल आय डी टाकावा. आपली बदली झाल्यानंतर किंवा प्रमोशनला आपण जात असताना जो आपल्या शाळेच्या ईमेल आय डीचा पासवर्ड आहे नवीन मुख्याध्यापकांना द्यावा, म्हणजे ह्या प्रकारच्या अडचणी येणार नाही. तर इथं तुम्ही तुमचा काय करा, मोबाईल नंबर चेंज करून घ्या, इथं तुमचा ईमेल आय डी चेंज करून घ्या आणि अपडेटवर क्लिक करा. अपडेटवर क्लिक केलं की तुमचं काम झालं मित्रांनो. आणि मग तुम्हाला यायचं, पुन्हा कुठे यायचं, तुमच्या इको क्लब फॉर मिशन लाईफ इथं यायचं. म्हणजे ecoclub.education.gov.in या वेबसाईटवर यायचं. इथं लॉग इनवर क्लिक करायचं, स्कूल लॉग इन, युडायस कोड टाकायचा. आता तुम्हाला जो ओ टी पी जाईल, तो ओ टी पी संबंधित नवीन मुख्याध्यापक जे आहेत त्यांना जाईन. या पद्धतीनं तुम्ही इथं आपलं लॉग इन करू शकता आणि आपली समस्या या पद्धतीनं इथं सोडू शकता. पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटकासह लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.